शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणामध्ये आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। पक्ष आणि चिन्हासाठी दोन्ही शिवसेना पुन्हा जोरदार युक्तिवाद करणार। प्रकरणाला आतापर्यंत तारीख पे तारीख। पुणे जिल्ह्यामध्ये जेजुरी, फुरसुंगी आणि दौंडमध्ये दोन्ही पवारांचे पक्ष एकत्र लढण्याची शक्यता। कोल्हापुरातल्या चंदगडनंतर पुण्यात सुद्धा पुनरावृत्ती। पार्थ पवार जमीन प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी अजित पवारांनी राजीनामा द्यावा। अंजली दमानिया यांची मागणी। पार्थ पवारांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी। मुंढवा जमीन खरेदी प्रकरणामध्ये मुद्रांक शुल्क भरण्यासाठी पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीकडे 10 दिवस मुद्रांक शुल्क विभागाने दिली होती 15 दिवसाची मुदत। 5 दिवस झाल्यानंतर अजूनही व्यवहार रद्द करण्यासाठी पत्र आलेलं नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुण्यामध्ये बैठकांचा सिलसिला। आगामी निवडणुकीसाठी अजित पवार ॲक्शन मोडवर, तर प्रवक्तेपदावरून हटवल्यानंतर रुपाली ठोंबरे अजित पवारांच्या भेटीला। बाबा सिद्दीकींच्या पत्नी शेहजीन सिद्दीकींची हायकोर्टात याचिका। याचिकेमध्ये भाजपचे मोहित कंबोज, अशोक मुंद्रा, विश्वजित चव्हाणांवर गंभीर आरोप। भाजप आरोपांना काय प्रत्युत्तर देणार याकडे लक्ष। दुहेरी खुनानं सांगली हादरली। दलित महासंघाच्या अध्यक्षाची वाढदिवसाच्या दिवशीच हत्या। वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या हल्लेखोरांकडून खून। प्रतिहल्ल्यामध्ये हल्लेखोराची सुद्धा हत्या। पुणे मेट्रोमध्ये प्री वेडिंग फोटोशूट करणं भोवलं। परवानगी न घेता फोटोशूट केल्यामुळे जोडप्यावर दंडात्मक कारवाई। महाराष्ट्र एटीएसची मुंब्र्यामध्ये 4 घरांवर छापेमारी। पुण्यामध्ये अल कायदाशी संबंधित दहशतवादी अटकेशी कनेक्शन असल्याचा संशय। फरीदाबादमध्ये अटक झालेल्या डॉक्टर शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन। शाहीननं महाराष्ट्रातल्या तरुणाशी केलं होतं लग्न। शाहीननं लग्न केलेल्या या तरुणासोबत 2015 साली तिचा घटस्फोट झाल्याची माहिती। दिल्ली कार बॉम्बस्फोट हा मोठ्या कटाचा भाग। दिल्ली, नोएडा आणि लखनौमध्ये साखळी बॉम्बस्फोटांची होती योजना। आत्मघातकी नव्हे तर अस्वस्थतेतून हल्ला केल्याचा निष्कर्ष। नवा सीसीटीव्ही समोर। जैश-ए-मोहम्मदच्या व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूलचा पर्दाफाश। 8 जणांना अटक, त्यात 6 डॉक्टरचा समावेश।